पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटनेप्रकरणी 2 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई। पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णींसह कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट हे निलंबित। आयआरसीटीसीची नवीन वेबसाईट लॉन्च, तर तिकीट बुकिंग अधिक सुलभ आणि वेगवान होणार। प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन आणि अपग्रेडेड या ठिकाणी वेबसाईट लॉन्च झाली आहे। जुन्या प्रणालीच्या तुलनेत आता प्रति मिनिट 1.5 लाखांहून अधिक तिकीट बुक करता येणार। पुण्यातील पासपोर्ट ऑफिसला बॉम्ब न उडवण्याची धमकी। पाषाण भागामध्ये असलेल्या पासपोर्ट ऑफिसला धमकीचा मेल। बॉम्ब शोधक पथकाकडून ऑफिसची पाहणी। सध्या पाऊस थांबल्यामुळे मराठवाड्यात दुबार पेरणीचं संकट। राज्यामध्ये आतापर्यंत 81,32,491 हेक्टर क्षेत्रावर 56% खरीपाच्या पेरण्या पूर्ण। अमरावती विभागामध्ये सर्वाधिक 76%, तर कोकण विभागात केवळ 8% पेरण्या। खोल समुद्रातील संपर्कासाठी मच्छीमारांना सॅटेलाइट फोन मिळणार। मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची माहिती। तर आपत्कालीन प्रसंगी मच्छीमारांना तात्काळ यामुळे मदत मिळणार। बीएसएनएल सोबत मत्स्य व्यवसाय विभाग समन्वय ठेवणार। मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संप्रेषण व्यवस्था उभारणी। श्रीरामपुरातील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबई यांच्या हत्येप्रकरणी मुलाच्या हत्येनंतर वडिलांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अर्थहाक। पक्षातील गुंडाला हद्दपार करा, आकाशच्या वडिलांची शिंदेंकडे मागणी। नाशिकमधील इगतपुरी पर्यटक मारहाण प्रकरणी महत्त्वाचे अपडेट। सर्व 9 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। तर भावली धरण परिसरामध्ये पर्यटकांवर त्यांनी केला होता हल्ला। देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाला 4 वर्ष पूर्ण। खटला लांबवण्यासाठी आफताबचे नवनवीन डाव। श्रद्धाच्या कुटुंबाला न्यायाची मागणी। तर या प्रकरणामध्ये आतापर्यंत तब्बल 215हून अधिक सुनावण्या। अद्यापही पुरावे सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पुण्यातील सहकार नगर परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड करणारे हे तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। जवळपास 17 ते 18 तरुणांकडून दहशत माजवण्याचा हा प्रयत्न। या संदर्भात गुन्हेही दाखल। माळशेज घाटामध्ये वाऱ्याचा कहर। सोसाट्याच्या झोक्यानं अनेक दुचाकी रस्त्यावर कोसळल्या। हा थरारक व्हिडिओ व्हायरल। दरम्यान कल्याणहून नगरच्या दिशेनं जाणाऱ्या दुचाकीस्वारांना या वाऱ्याचा मोठा फटका। वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की पादचाऱ्यांना सुद्धा जमिनीचा आधार घ्यावा लागला। स्मार्ट मीटर विरोधात बदलापूरमधील ग्राहक चांगलेच आक्रमक झाले। अवाजवी बिलांमुळे त्यांच्या संतापाचा पारा चांगलाच चढला। ग्राहकांनी सोनिवली इथल्या महावितरणचं कार्यालय गाठून स्मार्ट मीटर विरोधात संताप व्यक्त केलाय। आम्हाला स्मार्ट मीटर नको, जुने मीटर परत लावून देण्याचीही केली मागणी। पुण्यातील कात्रज डेअरीच्या गाय आणि म्हशीच्या दूध खरेदी दरामध्ये 1 रुपयांची वाढ। मात्र दूध विक्री दरात कोणतीही वाढ केली जाणार नसल्याची माहिती। दूध खरेदीच्या नव्या दरांची अंमलबजावणी सुरू। पंढरपूर नगर परिषदेकडून चंद्रभागेतील अतिक्रमण हटवली। नगर परिषदेकडून ठिकठिकाणी स्वच्छता कर्मचारी तैनात। तर लाखो वारकऱ्यांना चंद्रभागा स्नान आणि पुंडलिक दर्शनासाठी स्वच्छ मार्ग उपलब्ध। आळंदीमध्ये आलेल्या पुरामुळे 4 पुलांपैकी एका पुलावर वाहतूक अद्यापही बंदच। पुरामुळे पुलाचं रेलिंग तुटल्यानं वाहतूक बंद। पूल बंद असल्यामुळे भाविक आणि नागरिकांची सुद्धा यामुळे गैरसोय। नागपूर क्रीडा संकुलासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर। वसतिगृहासह अत्याधुनिक सोयी उभारल्या जाणार। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांना यश। उच्चस्तरीय समिती आणि मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णयामुळे ही मंजूर। पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्ग सुधारणा प्रकल्पांतर्गत 3 प्रकल्प हाती। केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पळसगाव जंगलामध्ये हल्लेखोर वाघाला जेरबंद करताना त्यांचा मृत्यू। वाघाच्या मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार।